गावकीचा विचार करताना भावकीला विसरले. रोहित पवारांचा काका अजित पवारांना चिमटा, तर भावकीकडे लक्ष दिलं म्हणून आमदार झालात, अजित पवारांचं प्रत्युत्तर. महापालिकेमध्ये परिवर्तन अटळ. पापाची हंडी आम्ही फोडली. दहीहंडी उत्सवातून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, तर महायुतीच विजयाची हंडी फोडणार, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. कोकण नगर गोविंदा पथकानं रचला इतिहास. दहीहंडी उत्सवात 10 थरांची सलामी देत रचला विश्वविक्रम. कोकण नगर पाठोपाठ जय जवान गोविंदा पथकानंही लावले 10 थर. मागाठाण्यामधील दहीहंडी सोहळ्यात गौतमी पाटील कडून भन्नाट डान्सचं सादरीकरण. गौतमीला बघण्यासाठी मोठी गर्दी. दहीहंडी उत्सवात कलाकारांची हजेरी. घाटकोपर, ठाणे, बोरिवलीमध्ये बॉलिवूडच्या कलाकारांनी वाढवला गोविंदांचा उत्साह, तर अभिनेत्री जान्हवी कपूरच्या मराठीत शुभेच्छा. पुण्यात डीजे मुक्त दहीहंडी. पुनीत बालन ग्रुपकडून कसबा पेठेत दहीहंडीचं आयोजन. ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक दहीहंडी. मुंबईच्या मानखुर्दमधील बालगोविंदा पथकातील 39 वर्षीय जगमोहन चौधरीचा मृत्यू. मुंबईत आतापर्यंत दहीहंडी उत्सवात 30 गोविंदा जखमी. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस. वाशिम, जळगावमध्ये ढगफुटीसारखा पाऊस. सोलापुरात खरीपाची पिकं पाण्याखाली. आणि विवेक अग्निहोत्रींच्या द बंगाल फाईल सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगला कोलकात्यात राजकीय दबावामुळे बंदी. ही तर हुकुमशाही असं म्हणत अग्निहोत्रींचा तृणमूल सरकारवर हल्लाबोल. ब्रेकनंतर स्वागत. आता बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. पुढील 5 ते 6 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रालगतच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांचा ओढ्यांना पूर आलेला आहे. तेरणा नदीवरील निम्न तेरणा प्रकल्पाचे तब्बल 10 दरवाजे उघडण्यात आले. तर लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तेरणा धरणात 83% जलसाठा असल्यामुळे धरणाचे दरवाजे आज किंवा उद्या उघडण्यात येतील. तर दुसरीकडे मध्यम प्रकल्पात सुद्धा जवळपास 80% इतका जलसाठा आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बदलापूरजवळील बारवी धरण 100% भरलंय. बारवी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झालाय. धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. त्यामुळे धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलेला आहे. सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. शेती पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. बीडमधील पोत्रा गावामध्ये नदीला पूर आलेला आहे. पुलावरून पाणी वाहत असताना पाण्यातून प्रवास करणं शेतकऱ्यांना चांगलंच महागात पडतंय. जोरदार प्रवाहाबरोबर वाहून जात असताना सुदैवाने शेतकरी शेतातील गाळामध्ये अडकल्यामुळे या शेतकऱ्याचा प्राण वाचलाय. बीड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मांजरा धरण 80% भरलंय. पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भोरीकवठा तलावाची पाणी पातळी वाढल्यामुळे पाणी तलावाबाहेर गेलंय. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. बीडच्या बिंदुसरा प्रकल्पावरील स्टंटबाजी तरुणाला चांगलीच भोवली आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत वाहून जात असताना इतर तरुणांनी मदत केल्यामुळे त्याचा प्राण वाचला. यवतमाळच्या उमरखेडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. दरम्यान दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत मदत देण्याची मागणी नागरिक करतायत. वाशिमच्या किनीखेड, कोठारी, निंबी यासह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे सोयाबीन, हळद, कपाशी, मूग आणि उडीद या पिकांना याचा मोठा फटका बसला.
नांदेड जिल्ह्यातील पावसामुळे शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये हदगाव हिमायतनगर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. या पाण्यातून थार घेऊन जात असताना थार बंद पडली. पालघरसह केळवे सफाळे या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सफाळेसह परिसरातील सखल भागामध्ये पाणी साचलं. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. आज पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पालघरमध्ये प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या गडावरील दरड कोसळली. गडावरती पायी जाणाऱ्यांच्या मार्गावरती गडाचा काही भाग कोसळलाय. या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झाली नाहीये, मात्र दुकानांचं मोठं नुकसान झालंय. नांदेडच्या किनवटमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळेला बोधडी गावाजवळ स्कूल बस पाण्यामध्ये अडकल्याची घटना घडली. सुदैवाने स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान बेपत्ता असलेल्या बस चालकाचा सध्या शोध सुरू आहे. चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळेला आलेल्या पावसामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडलाय. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. धरणगाव शहरात पाळधी गावात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो. तुफान पावसामुळे अनेक घरं आणि दुकानं पाण्याखाली गेली. जालन्याच्या परतूर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसाने गावाशेजारून वाहणारा कसुरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. आता शेतांना यामुळे तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. जालन्यात पुराचं पाणी शेतात घुसल्यामुळे कापूस पीक पाण्याखाली गेलेलं आहे. पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ या ठिकाणी पूल पावसामध्ये वाहून गेलाय. पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. तातडीने पूल नवीन बांधावा अशी मागणी गावकरी करतात. छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे कन्नड तालुक्यातील सर्वात मोठं असलेलं शिवना टाकळी धरण 93.49% भरलंय. त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे 20 इंचांनी उघडण्यात आलेत. तर 2280 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. साताऱ्यातील पश्चिम घाटात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. कोयना धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. धरणातील पाणीसाठा आता 90% झालाय. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पाण्याची पातळी 6 मीटरने वाढलेली असून नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक बंद झाली. त्यामुळे प्रशासनाने पूरप्रवण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर वाढल्यामुळे राधानगरी धरण 100% भरले. धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत. 4356 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्ररूप प्राप्त झालंय. सध्या नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय. यवतमाळमधील बेंबळा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणाचं गेट उघडल्यामुळे नदीला पूर येण्याची पूर्वसूचना प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना देण्यात आली आहे. सोलापुरात 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत. पावसामुळे खुनेश्वर पूल हा पाण्याखाली गेला. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. छत्रपती संभाजीनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात 4 चाकी वाहनं यासह शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात वाहनं तरंगताना दिसत आहेत. चुनाभट्टी परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. रस्त्यावरील वाहनं पावसाच्या पाण्यात तरंगू लागली आहेत. बीडच्या माजलगाव तालुक्यात सलग 3 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतो. काही ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली आहेत. कपाशी, सोयाबीन पिकांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. माणगावला पावसानं झोडपून काढलंय. शहरातून वाहणाऱ्या शाकंभरी आणि लेंडी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले.